तर नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या कारकिर्दीवर सुद्धा एक नजर टाकूयात। 2014 मध्ये इंदापूरमधून पहिल्यांदा ते आमदार झाले। सलग 3 वेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिलेत। अजित पवार यांचे समर्थक आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख। साधं व्यक्तिमत्व, राजकीय घराणेशाहीचा वारसा नाही। वयाच्या 22व्या वर्षी राजकीय जीवनाला त्यांनी सुरुवात केली। 1996 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची वर्णी लागली। 2012 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते। तर नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची आपण कारकीर्द बघत होतो। तर कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर दत्ता भरणे यांच्याशी पुढारी न्यूजने बातचीत केलेली आहे, बघूयात। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत। मामा, कृषी मंत्री म्हणून तुमची नेमणूक झाली, काय सांगा? आनंद आहे। शेवटी हे कृषी खाते खूप मोठं विभाग आहे, तिथं शेतकऱ्यांची गोरगरीब माणसाची सेवा करण्याचा हे खातं असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि महायुतीचे जे अनेक आमचे प्रमुख आहेत घटकाचे, त्यांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली, या जबाबदारीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांचं भलं कसं होईल, कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा हित जोपासलं जाईल, यासाठी भविष्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे भविष्यामध्ये पार पाडेल। शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात काय सरकारकडून योजना? आता या बाबतीमध्ये मी आता अजून खातेभार स्वीकारलेला नाही। स्वीकारल्यानंतर निश्चित प्रकारे संपूर्ण माहिती घेऊन या बाबतीमध्ये मी बोलणं उचित होईल। मामा, आज तुम्ही कृषी मंत्री म्हणून निवड झाली आहे, पण आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा प्रश्न, या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेतील। शेतकरी हा म्हणजे चिंतेत आहे दुष्काळाने, म्हणजे असं पाणी 100% शेतकरी अडचणीत आहे। शेतकरी समोर समस्या आहेत, पण शेवटी जरी अडचण असली, समस्या असली, यातनं मार्ग तर 100% काढला पाहिजे आणि मार्ग काढून सामोरं गेलं पाहिजे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो मार्ग काढू। येणाऱ्या काळात कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर दिसतील। कृषी मंत्री जन्मच बांधावरच आहे, त्यामुळे कृषी मंत्री बांधावाचा रोज माझं घरच सिटीमध्ये आहे। माझं घर काय कुठल्या गावात, कुठल्या शहरामध्ये नाही। माझं बंगला, माझं घर हे शेतात असल्यामुळं सकाळी उठल्यानंतर मी शेतातच असतो, संध्याकाळी झोपायला आल्यानंतर सुद्धा शेतात दिसतो। आपल्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते। इंदापूरहून विशाल भाऊ, पुढारी न्यूज।